कार्ड एटीएम सुविधा असेल, UPI सुविधा असेल का, तर आज आपण जर बघितलं तर बहुतांश तरुण वर्गाला उद्योगातनं वेळ नाही बँकेत जाऊन पैसे काढायला, ATM कार्ड लागते, आपलं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे. हे सगळं जे आहे या आधुनिकीकरण करण्याचं काम आमच्या संचालकांनी, आणि त्यामुळं ग्राहकांचा ओढा वाढला. या सगळ्या गोष्टी फायद्याच्या दृष्टीनं व्यावसायिक पद्धतीनं बँक चालवणं. याच्यापूर्वीची जे लोक होते त्यांनी हा विचार केला का नाही याचा तुम्ही विचार करावा, तरुण वर्गाने जास्त विचार करावा. का तर समजा ही जी बँक आहे ही व्यावसायिक पद्धतीने याच्यापूर्वी वाढली असती तर निश्चितच पुढे गेली असती, पण हा व्यावसायिकपणा आला म्हणून ही बँक 60 कोटीवरनं 160 कोटीवर ठेवी गेल्या, दुप्पट तिप्पट वाढ झाली 5 वर्षात. आणि हे सगळं जे तिप्पट जी वाढ आहे त्याला कारण म्हणजे व्यावसायिक, आणि हे व्यावसायिकपणा जर जपायचं असेल, ही बँक जर टिकवायची असेल तर ती सगळी तुमची जबाबदारी. कारण आज आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं म्हणजे ज्या ठिकाणी सर्वसामान्यांना सर्वांच्यासाठी खुलं सभासदत्व आहे, सर्वांना तिथं कर्ज मिळतं, अशी बँक ही आपल्या इकडे बघायला मिळणार नाही. प्रत्येक ठिकाणी राजकीय थोडंफार का असना तिथं सामाजिक. पण यशवंत बँक अशी आहे की तिथं कुठल्याही प्रकारचा राजकीय अभिनिवेश ठेवून कुणीही सभासदत्व किंवा कर्ज प्रकरणाचा विचार केला जातो. आज आपण जर बघितलं मराठा बँक असेल, प्रवीण बँक असेल, रवी बँक असेल, या फार मोठमोठ्या बँका होत्या, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण झालं. आज त्या बँका बंद पडल्या, कुठंतरी विलीन झाल्या, आणि तशा पद्धतीचं जर विलिनीकरण झालं तर त्या ठिकाणी आज बँकेत जर गेलं, मी स्वतः बलवीन बँकेचं सभासद आहे, त्या ठिकाणी गेलं तर आता तिथं आम्हाला कुणीही त्या आपणा बँकेत कुणीही विचारलं